आपण एक नवीन कविता आज आपण सुरू करणार आहोत, ज्या कवितेचं नाव आहे ऐसे केले या गोपाळे, संत शेख मोहम्मद यांची ही कविता आहे. बघा, आपल्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य असणारा एक संप्रदाय सुफी नावाचा संप्रदाय, ज्या सुफी संप्रदायानं हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्या ऐक्याची भूमिका मांडली. दोघही एक आहेत, हे वेगवेगळे नाहीत. हे दोन धर्म हे एकत्र चालू शकतात आणि असा एक सुफी संप्रदाय निर्माण झाला, ज्यांचे जे अनुयायी आहेत ज्यांना आपण पीर असं म्हणतो. म्हणजे पीर म्हणजे आपण पीराला हिंदू लोकही जातात आणि मुस्लिम लोक सुद्धा पीराला जातात. म्हणजे पीराची पूजा करणारा जो संप्रदाय आहे, पीर मानणारा जे सुफी संत असतात त्यांना आपण पीर म्हणतो. तर असे हे पीर जे आहेत तर ते सुफी संत ज्यांनी हिंदू आणि मुस्लिम ऐक्य मानण्याची या ठिकाणी परंपरा सुरू केलेली आहे आणि ते हिंदू मुस्लिम ऐक्यवादी संप्रदाय आहे, सुफी संप्रदाय नावाचा. त्या सुफी संप्रदायातले एक संत संत शेख मोहम्मद म्हणून आहेत, ज्यांनी योग संग्राम नावाचा ग्रंथ लिहिला. आता हे संत कुठले आहेत शेख मोहम्मद? तर आपल्या आष्टी तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामधल्या आष्टी तालुक्यामध्ये रुई वाहिरे नावाचं गाव आहे, वाहिरा नावाचं गाव आहे, रुई वाहिरा म्हणतात त्याला. तालुका आष्टी, जिल्हा बीड, इथले हे संत, यांचं मूळ गाव तिथं. रुही वाहिरेला या शेख मोहम्मद या संतांनी प्रभावित होऊन दिल्लीचा जो बादशाह आहे म्हणजे मोगलशाह, यानं रुही वाहिरेला संत शेख मोहम्मदांना जमीन दान केली होती. म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे शेख मोहम्मदाचा प्रभाव, इथल्या बीड जिल्ह्यातल्या शेख मोहम्मदाचा प्रभाव दिल्लीच्या राजावर म्हणजे बादशाहावर होता. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांचे आजोबा जे मालोजी राजे भोसले आहेत, तर ते वेरूळवरून जेव्हा शनी शिंगणापूर वगैरे किंवा शिखर महादेवाला जायचे तर त्यावेळेस वाटेमध्ये श्रीगोंदा नावाचं गाव लागायचं. तर नंतरच्या काळात, सुरुवातीच्या काळात शेख मोहम्मद हे वाहिरा या ठिकाणी राहिले, नंतरच्या काळात ते श्रीगोंद्याला स्थायिक झाले. तिथं मालोजी राजे जे भोसले आहेत तर यांनी शेख मोहम्मदाचं शिष्यत्व पत्करलं आणि शेख मोहम्मदाला गुरु मानलं. पुढं शहाजी महाराजांनी सुद्धा शेख मोहम्मदाला गुरु मानलेला आहे. म्हणजे अतिशय त्या काळामधला म्हणजे 13व्या-14व्या शतकामध्ये जवळपास एकनाथाच्या समकालीन, ज्याला आपण 15वं शतक म्हणूया, तर 15व्या शतकामध्ये अतिशय सर्वत्र ख्याती असलेले एक संत होऊन गेले, जे मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आले. पण या संतानं म्हणजे त्यांचं नाव संतांच्या प्रभावळीमध्ये घेतलं जातं. जसं मी म्हटलं की वारकरी संप्रदायामध्ये कुठलीच जात, कुठलाच धर्म, कुठल्याच गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, असा भेद केला जात नाही. सर्व हे वारकरी संप्रदायाच्या एका भागवत धर्माच्या झेंड्याखाली आले. त्याच झेंड्याखाली संत शेख मोहम्मदांनी सुद्धा काम केलेलं आहे. या शेख मोहम्मदांना कबीराचा अवतार म्हटलं जातं. म्हणजे असं म्हटलं जातं की नामाचा तुका आणि कबीराचा शेका, म्हणजे नामदेवाचे कार्य पुढं केलं ज्यांनी, ते म्हणजे तुकाराम महाराज. म्हणजे नामदेवांनी सांगितलं होतं की शतकोटी तुझे करी ना भंग, आणि ते पूर्ण करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. तसं कबीराचा शेका, संत कबीर होऊन गेले परिवर्तनवादी विचाराचे, तर त्यांचा जर विचार पुढे कोणी नेला असेल तर तो शेख मोहम्मदांनी नेला. म्हणून आपल्याकडं नामाचा तुका आणि कबीराचा शेका अशा पद्धतीची प्रसिद्ध म्हण आहे. या शेख मोहम्मदांनी योग संग्राम नावाचा ग्रंथ लिहिला. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल, लक्षात ठेवा की शेख मोहम्मद कुठले, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर रुई वाहिरे नावाचं गाव, जे आता अहमदनगरच्या बाजूला आहे, आष्टी तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अहमदनगरच्या साईडला, तिथले ते आहेत. रुही वाहिरेच्याच बरोबर त्यांनी श्रीगोंद्याला सुद्धा त्यांचं वास्तव्य होतं आणि योग संग्राम हा त्यांच्या नावावर ग्रंथ आहे. अनेक हिंदी, उर्दू, फारसी या भाषेमधले सुद्धा पद त्यांनी लिहिण्याचं काम केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणजे जसे वेगवेगळे पीर जे आहेत, सुफी संप्रदायातले संत जे हिंदू आणि मुस्लिम एक आहेत असं मानणारे जे आहेत, तर दर्गा आपल्याकडे असतात. बरेचशा दर्ग्याला हिंदू आणि मुस्लिम दोघंही जे पूजा करतात त्या दर्ग्याची, तो संत जो असतो तो सुफी संत असतो. तर अशा सुफी संप्रदायाशी नाळ असलेले आणि वारकरी संप्रदायामध्ये काम करणारे, म्हणजे दोन्हीकडे त्यांचं काम आहे. एकतर ते सुफी आहेत, सुफी संप्रदायाशी त्यांची नाळ आहे, कारण त्यांचे जे गुरु आहेत, चांद बोधले नावाचे त्यांचे गुरु, शेख मोहम्मदांचे जे गुरु आहेत त्यांचं नाव चांद बोधले. आता हे गुरु जसे शेख मोहम्मदाचे गुरु आहेत, तसे ते एकनाथांचे गुरु जे आहेत, त्यांचं नाव आहे एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी. तर त्या जनार्दन स्वामीचे गुरु चांद बोधले. म्हणजे जनार्दन स्वामी
आणि शेख मोहम्मद एकाच गुरुचे दोघं शिष्य आहेत आणि शेख मोहम्मद हे एकनाथ समकालीन आहेत. सुफी संप्रदाय म्हणजे चांद बोधले हे सुफी संप्रदायातले, सुफी संप्रदायात गुरुशी नाळ आहे आणि इकडं मात्र वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये जी काही भक्ती भजन वगैरे असेल तर ते करण्याचं काम शेख मोहम्मदांनी केलं. आणि या शेख मोहम्मदानं ऐसे केले या गोपाळेमधून आपल्याला वारकरी संप्रदायानं काय दिलं, वारकरी संप्रदाय कसा भेदाभेद न मानणारा आहे, तर या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगण्याचं काम शेख मोहम्मदांनी केलेलं आहे. बघा कवितेचं नावच आहे ऐसे केले या गोपाळे. ऐसे केले म्हणजे असे केले. कोणी केलं? गोपाळांनी. गोपाळ म्हणजे कोण? वारकरी संप्रदायातली सगळी माणसं. या वारकरी संप्रदायातल्या माणसांनी काय केलं? 13व्या शतकामध्ये कर्मकांडाला बाजूला काढलं. 13व्या शतकामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार निर्माण करून दिला. जाती आणि धर्म हे भेद नाहीत, लहान आणि मोठा हे भेद नाहीत, तर हे भेद नष्ट करून सगळ्यांनी एका भागवत धर्माच्या झेंड्याखाली आलं पाहिजे. भक्तीचा अधिकार सर्वसामान्य माणसापासून सर्वांना आहे आणि देव हा प्रत्येकाच्या घरी येऊ शकतो. त्याला भेटण्यासाठी मंदिरात किंवा तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, तर तुमच्या कर्मात देव आहे. तुमचं काम हे तुमचा देव आहे. तुम्ही प्रामाणिकपणे जर तुमचं कर्म केलं तर घरी तुमच्या देव भेटायला येतो. जसा पुंडलिकाला भेटायला पांडुरंग आला का? त्यानं त्याच्या आई वडिलांची सेवा केली म्हणून. आई वडिलांची जर सेवा कराल तर तुमच्या घरी तुम्हाला देव भेटायला येईल. तुमच्या कामामध्ये जर तुम्ही देव शोधाल तर तुमचं ते कर्म व्यवस्थित होईल आणि तुमचा देव तुमच्या घरी भेटायला येईल. ही जी भूमिका वारकरी संप्रदायाने मांडली ती गोपाळांनी केली. मग काय केलं गोपाळांनी? तर त्याच्यातली एक भूमिका काय केलंय हे मांडताना शेख मोहम्मद या कवितेमध्ये दिसतात. काय म्हणतात बघा शेख मोहम्मद, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे. गोपाळांनी सगळ्यात चांगली काय गोष्ट केली? भेदाभेद बंद केला. पवित्र आणि अपवित्र. सोवळे म्हणजे पवित्र शुद्ध आणि ओवळे म्हणजे अशुद्ध. शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन प्रकारचा भेद आपल्याकडे मानला जातो की हे शुद्ध आहे हे अशुद्ध आहे. आणि मग शुद्ध करण्यासाठी क्रिया सांगितली जायची. समजा एखाद्या वस्तूला विटाळ झाला तर मग ती शुद्ध कशी करायची? मग वेगवेगळे त्याच्यासाठी सोपस्कार केले जायचे. म्हणजे गोमंत्र शिंपडणे असेल, तांब्या जर अशुद्ध झाला तर त्याला अग्नीमध्ये टाकली जायचं, भाजून काढलं जायचं. तर अशा पद्धतीनं आमच्याकडे शुद्ध आणि अशुद्ध, पवित्र आणि अपवित्र अशा प्रकारच्या संकल्पना 13व्या-12व्या शतकामध्ये होत्या. पण वारकरी संप्रदायानं या प्रथा परंपरा मोडीत काढल्या की माणूस हा शुद्ध अशुद्ध नसतो, कुठलीही वस्तू शुद्ध अशुद्ध नसते, माणसाच्या मानण्यावर आहे. माणसाने हा भेद निर्माण केलाय की कोण शुद्ध आहे कोण अशुद्ध आहे. आणि म्हणून जे सोवळं असतं, आपण म्हणतो की तो सोवळ्यामध्ये म्हणजे त्याला स्पर्श करू नका, तो शुद्ध झालेला आहे, त्याने आंघोळ वगैरे करून आता तो शुद्ध झालेला आहे म्हणून त्याला कोणी स्पर्श करू नका, तो सोवळ्यामध्ये असल्यामुळं. सोवळं म्हणजे शुद्ध असणं, ओवळं म्हणजे अशुद्ध असणं. तर शुद्ध अशुद्ध असा जो भेद समाजामध्ये केला जात होता तो भेद नष्ट करण्याचं काम गोपाळांनी केलेलं आहे, वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. म्हणून शेख मोहम्मद म्हणतात की वारकरी संप्रदाय असा आहे की ज्यानं सोवळं ओवळं, शुद्ध अशुद्ध, बाह्य रूप आंतररूप दोन रूप माणसाची जी असतात तर त्या बाह्य रूपाला काही महत्व नाही, आंतरंग महत्वाचा आहे. माणसाला भक्ती करण्यासाठी माणसाचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे. बाहेरून तो किती शुद्ध आहे, कशा कलरचा आहे, कशा रंगाचा आहे हे महत्वाचं नाही, असं या ठिकाणी शेख मोहम्मद सांगतात. आणि हे कोणी केलं? हे वारकरी संप्रदायाने केलं, गोपाळांनी केलं, वारकऱ्यांनी केलं. आणि म्हणून पहिल्याच कडव्यात त्यांनी सांगितलं की ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे. या गोपाळांनी खूप चांगली एक गोष्ट केलेली आहे की शुद्ध अशुद्धतेच्या संकल्पना या गोपाळांनी नष्ट केलेल्या आहेत. आणि मग काही उदाहरणं देतात की शुद्ध आणि अशुद्ध काहीच नसतं, बाहेरून दिसतं ते वेगळं रूप असतं, आतून दिसतं ते महत्वाचं असतं. बाहेरून माणूस कितीही चांगला गोंडस दिसायला लागला तर तो मधून तसा असेलच असं नाही. आणि याच्यासाठी जे शेख मोहम्मद आहेत ते काही उदाहरणं देतात. बघा त्यांनी पहिलं उदाहरण दिलं की काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवढा. केतकीचं झाड असतं, तुम्ही बघितलेलं नसेल म्हणून मी मुद्दामून स्लाइड मध्ये त्याचा फोटो टाकलेला आहे. बघा त्याची जी पानं आहेत ना त्या पानाला कात्री असल्यासारखे, आपल्याकडे करवत जसं असतं त्या पद्धतीनं कात्री असतात त्या झाडाला. पूर्ण झाड हे काट्यांनी बरबटलेलं असतं. समजा तुम्ही जर त्या झाडामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, घुसण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगाला ते काटे बोसतात, चुपतात. मग असं केतकीचं झाड असतं, ज्या केतकीच्या झाडाला केवड्याचं फळ येतं. त्या केवड्याचं फळ सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बघा केवडा असतो, केतकीच्या झाडाला जन्माला येतो. या झाडाच्या पानाला
पूर्ण काटे असतात, पण आतमध्ये मात्र या झाडाला केवडा देण्याचं काम केलेलं आहे. आता केवडा काय आहे तुम्हाला माहिती आहे, केवडा ही सुगंधी वनस्पती आहे. केवड्याचा सुगंध काढला जातो. आपल्याकडे उदबत्तीचं नाव आहे केवडा उदबत्ती. जशा पद्धतीनं कस्तुरी आहे सुगंध कस्तुरीचा, तसा केवड्याचा सुगंध असतो. सुगंधी वनस्पती आहे. दुसरी गोष्ट, त्याचं जे तेल आहे केवड्याचं, तर ते तुमच्या हाडांना मजबूती आणण्यासाठी केवड्याचं तेल वापरलं जातं. म्हणजे केवड्याचं तेल असेल, केवड्याचा जो फळ असेल, केवड्याची पानं असतील, या सगळ्यांचा उपयोग एक औषधी वनस्पती म्हणून होते. तुम्हाला जर याचे डिटेल्स वाचायचं असेल तर फक्त इंटरनेटवर टाका केवड्याचे औषधी वनस्पती म्हणून फायदे किंवा काय फायदे आहेत. तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात, म्हणजे सर्वश्रेष्ठ असा केवडा जो गुणांनी युक्त आहे, तर तो मध्ये गुणांनी युक्त आहे, पण तो कुठे जन्माला येतो? केतकीच्या झाडामध्ये जन्माला येतो. जे केतकीचं झाड काट्यांनी या ठिकाणी तयार झालेलं असतं. सगळे काटेच असतात, त्याच्या पानाला पूर्ण काटे असतात. वरून जरी काटे असले तर मधून केवडा निर्माण करण्याचं काम हे झाड करतं. म्हणून बाह्य अंगावर जाऊ नका. जसं चोखामेळाने सांगितलं की उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुलला शिवरली रंगा. वरच्या रंगाला तुम्ही भुलू नका. वरून कितीही चांगला दिसत असला माणूस, तर मधून तो चांगला असेलच असं नाही. आणि वरून जरी बेढप दिसत असला, दिसायला चांगला नसला, तरी सुद्धा मधून तो अंतर्मनानं जर चांगला असेल तर तो माणूस चांगला असतो. आणि याला महत्व दिलं वारकरी संप्रदायानं, की आंतरी माणूस चांगला पाहिजे, मधून माणूस चांगला पाहिजे. बाह्य रूपाला काही अर्थ नाही. कितीही गोरापान राजबिंडा या ठिकाणी असेल तर त्याला अर्थ नाही. आतून तो कसा आहे, मनानं तो कसा आहे. जसं केतकीचं झाड आहे, बाहेरून काटेरी आहे, बाहेरून काटे आहेत, पण मध्ये केवडा देण्याचं काम करतं, सुगंध देण्याचं काम करतं, औषधी देण्याचं काम करतं. या झाडासारखं असलं पाहिजे हे वारकरी संप्रदायाने सांगितलं. आणि म्हणून शुद्ध अशुद्धता कशात आहे, तर दिसण्यामध्ये शुद्ध अशुद्धता नाहीये. म्हणजे फक्त बाहेरून फ्रेश दिसतो म्हणून तो शुद्ध आहे असं नाही, तर तो अंतर्मनानं कसा आहे हे या ठिकाणी महत्वाचं. हे वारकरी संप्रदायाचं तत्व शेख मोहम्मद महाराज यांनी सांगितलेलं आहे, की आतून जरी या ठिकाणी केवडा देणारं झाड असलं, वरून काटे असले तर त्या काट्याला महत्व देऊ नये, तर त्या केवड्याला महत्व आहे असं या ठिकाणी पहिल्या कडव्यामधून सांगतात. म्हणजे एक उदाहरण दिलं की केतकीच्या झाडाला काटे असतात पण मध्ये केवडा जन्माला येतो. दुसरं उदाहरण ते देतात की जसं केतकीचं झाड आहे तसं अजून एक आहे, फणसा अंगी काटे. फणसाला सुद्धा काटे असतात. बघा पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की फणस आहे, पूर्ण काटेरी आहे, बाहेरून पूर्ण काटे आहे. म्हणजे फणस जर तुम्ही काढायला गेला तर बाहेरून पूर्ण तुम्हाला काटे दिसतात, मध्ये जर तुम्ही फणसाच्या बघितलं मात्र आत काय, आत अमृताचे साठे. केवड्यासारखंच फणसाचं सुद्धा आहे. फणस ही सुद्धा औषधी वनस्पती आहे. फणसाचा जो गर आहे तो खायला खूप चांगला लागतो, त्याचे परिणाम शरीरावर खूप चांगले होतात. पण बाहेरून फणस बघितला तर काय आहे, बाहेरून त्याच्या अंगावर पूर्ण काटे आहेत. मग बाहेरून अंगावर काटे म्हणजे ते मधून सुद्धा वाईट आहे का? नाही. आपण पायनॅपल या ठिकाणी खातो, तेही तशात. म्हणजे आपण जे बाहेरून दिसतं याला तुम्ही महत्व न देता तुम्ही अंतरंगाला महत्व दिलं पाहिजे. फणसाच्या अंगावर काटे आहेत म्हणून फणस काटेरी आहे का? नाही. फणसाच्या अंगी जरी काटे असले तरी मध्ये अमृताचे साठे, अमृतासारखा परिणाम ते करतं फणस. जसं केवडा परिणाम करतो अनेक रोगावर, तशा पद्धतीनं माणसासाठी फणस हे अमृत आहे. अमृत म्हणजे ज्यामुळं माणूस जिवंत राहतो, जगू शकतो अनेक काळ. ती जी किमया आहे ती फणसामध्ये जर असेल, एवढे चांगले गुण फणसात असतील, तर त्याच्या बाह्यांगावर काटे आहेत, बाह्य आवरणावर काटे आहेत, म्हणून आपण फणसाला वाईट म्हणायचं का? तर नाही. मग वारकरी संप्रदाय हाच सांगतो की तुम्ही अंतरंगाला महत्व द्या, बाह्य रंग महत्वाचं नाही. बाह्यांगानं माणूस कितीही विकलांग असला, वाईट असला, बेडब असला, तरी माणूस मनानं कसा आहे याला महत्व आहे. आणि मनानं श्रेष्ठ असलेल्या माणसाला वारकरी संप्रदायामध्ये स्थान मिळालं. जसं या ठिकाणी नामदेव महाराज ज्यांना संतांनी बाहेर पाठवलं, तुम्ही गुरु करून या का? कारण बाह्यांगानं काय महत्वाचं नाही, अंतरंगानं नामदेव हे कच्चे आहेत असं संताला जेव्हा जाणवलं तेव्हा त्यांना सांगितलं. कारण नामदेव महाराज एकमेकांच्या सगळे संत पाया पडत असताना फक्त मोठ्यांच्या पाया पडत होते, लहानांच्या पाया पडत नव्हते. म्हणजे मी अहंकार नावाचा, मी मोठा आहे हा जो गुण आहे तर तो कुठंतरी त्यांच्यामध्ये शिल्लक राहिला होता. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही गुरु करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांची रवानगी गुरुकडे करण्यात आली. तर हे वारकरी संप्रदायामध्ये फार महत्वाचं मानलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये छोटा असो मोठा असो,
एकमेकांच्या पाया पडतात. एखादं छोटं 5-7 वर्षाचं लेकरू जरी पाया पडायला एखाद्या महाराजांच्या आलं तर ते महाराज सुद्धा त्याच्या पाया पडतात, कारण इथं लहान मोठं कोणीही नसतं. मनाचा निर्मळ जो असतो, अंतरी जो निर्मळ असतो, तो इथं महत्वाचा मानला जातो. म्हणून फणस एक उदाहरण त्यानं शेख मोहम्मद देतात की फणसाच्या अंगावर जरी काटे असले, बाहेरून काटेरी जरी फणस दिसत असलं तर मध्ये मात्र अमृताचे साठे असतात. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की केतकीच्या झाडाला काटे असतात पण मध्ये केवडाला जन्माला येतो, आपण त्या केवड्याकडे बघितलं पाहिजे. दुसरं, फणसाच्या अंगी काटे असतात पण आतमध्ये मात्र अमृताचे साठे असतात. या अमृताच्या साठ्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, बाह्य गोष्टीपेक्षा अंतरंगाला महत्व द्या. आणि तिसरं उदाहरण ते अजून एक देतात, असं ते म्हणतात शेख मोहम्मद, नारळ वरुता कठीण. वरुता म्हणजे वरून. नारळ जे आहे ते वरून कठीण आहे. तुम्ही जर नारळाची कवटी बघितलं टणक असतं, कठीण असतं. मग मध्ये सुद्धा कठीण असतं का? नाही. परी अंतरी जीवन. अंतरी म्हणजे आतमध्ये ते जे जीवन आहे, पाणी आहे. पाणी आहे म्हणजे जीवन आहे. आज नारळाचे तुम्ही उपयोग तुम्हाला माहित आहेत. त्याच्या झाडाचे उपयोग होतात, त्याच्या सालीचे उपयोग होतात, त्याच्या जी काही कवटी नारळाची असते फोडल्याच्या नंतर त्याचा उपयोग होतो, त्याची शेंडी काढतो आपण, त्याचा उपयोग होतो. आणि मधलं नारळ खायला भेटतं, मधलं पाणी खायला भेटतं. आणि हे पाणी, नारळ पाणी, हे तुम्ही मेडिकलच्या डॉक्टर लाईन मधल्या लोकांना विचारा, शरीरासाठी सगळ्यात उत्तम काय असेल. जर आपल्या पेशी कमी झाल्या वगैरे सांगतात नारळ पाणी प्या. सगळीकडे सांगितलं जातं नारळ पाणी पिलं पाहिजे. का नारळ पाणी पिलं पाहिजे? कारण ते जे पाणी आहे ते जीवन आहे. कारण पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाण्याची अनेक पाण्यामधले चांगले गुण नारळामध्ये आहेत. पण वरून मात्र नारळ कसा आहे तर पहिल्या फोटोमध्ये दिसतं बघा, टणक आहे. वरून टणक आहे म्हणून मध्ये टणक आहे का? नाही. बाह्य आवरण जरी त्याचं टणक असलं तरी मध्ये मात्र त्याच्या जीवन आहे. त्याचं जीवन देण्याचं काम हे नारळ करतं. म्हणून नारळाच्या बाह्यांगाला महत्व न देता अंतरंगाला महत्व दिलं पाहिजे. मग हे कोणी सांगितलं? वारकरी संप्रदायानं सांगितलं की बाह्यांगाला तुम्ही महत्व देऊ नका, अंतरंगाला महत्व द्या. आणि म्हणून शेख मोहम्मदांनी 3 उदाहरणं दिलेले. केतकीच्या झाडाला बाह्य अंगाला काटे असतात, अंतरंगामध्ये मात्र केवडा जन्माला येतो. फणसाच्या झाडाला किंवा फळाला बाह्यांगामध्ये काटे असतात पण अंतरी मध्ये मात्र या ठिकाणी काय असतं तर अमृताचे साठे असतात. आणि तिसरं, नारळ जरी करता वरून कठीण वाटत असलं, टणक वाटत असलं, तरी सुद्धा मधून म्हणजे त्याच्यामध्ये जीवन देण्याचं काम, पाणी देण्याचं काम नारळ करतं. म्हणून बाह्यांकडे लक्ष न देता अंतरंगाकडे लक्ष द्या. अशा 3 उदाहरणावरून शेख मोहम्मद सांगतात. तसंच शेख मोहम्मद म्हणतात मी कसा आहे शेवटला, ज्या पद्धतीने नामदेव म्हणतात बघा, शेख मोहम्मदचा हा फोटो आहे. शेख मोहम्मद अविंद. अविंद म्हणजे मी अशा जातीमध्ये, धर्मामध्ये जन्माला आलोय की जिला फार श्रेष्ठ मानलं जात नाही. मुस्लिम समाजामध्ये मी जन्माला आलोय. अविंद या शब्दाचा इथला अर्थ जो आहे तो मुस्लिम असा आहे की मुसलमान धर्मामध्ये जरी करता मी जन्माला आलेलो असलो तर मी बाह्यंग माझं बघू नका मी मुस्लिम आहे म्हणून. तर माझ्या हृदयात मात्र कोण आहे तर त्याचे हृदयी गोविंद. माझ्या हृदयात मात्र गोविंद आहे. माझ्या हृदयात जर विठ्ठल असेल, माझ्या हृदयात जर परमेश्वर असेल, मी जर वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून कर्म करत असेल तर मग माझ्या बाह्य रूपाकडं या ठिकाणी तुम्ही बघू नका. माझं बाह्य रूप जरी करता कुठल्या वेगळ्या धर्माचं असलं तर माझं मन कसं आहे, माझं अंतरंग कसं आहे याला महत्व द्या. अशा पद्धतीने शेख मोहम्मद सांगतात. फक्त 5च कडव्याचा छोटेखानी हा अभंग आहे, ज्याच्या पहिल्या कडव्यात ते म्हणतात की बरं झालं गोपाळांनी काय केलं, 16 ओळं काढून टाकलं, शुद्ध अशुद्धतेची धोरणं बंद केली. शुद्ध हे असतं, अशुद्ध ते असतं असं मानणं जे बंद केलं तर ते बरं केलं गोपाळांनी. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की मला अडचण नाही आली. मी मुस्लिम धर्मात जन्माला येऊन सुद्धा मला वारकरी संप्रदायामध्ये कर्म करता येतं, काम करता येतं. हे गोपाळांनी केलं ते बरं झालं. आणि मग बाकीच्या 3 उदाहरणावरून ते असं सांगतात, माणसाचं बाह्यांग महत्वाचं नाही समाजामध्ये, अंतरंग जास्त महत्वाचं आहे. आणि मग वरतून केतकीच्या झाडाला काटे असतात, मध्ये केवडा जन्माला येतो. वरतून फणसाला काटे असतात, मध्ये मात्र अमृताचे साठे असतात. वरतून नारळ कठीण असतो, टणक असतो, मध्ये मात्र जीवन देण्याची क्षमता असते. या 3 गोष्टीप्रमाणेच शेख मोहम्मद जरी करता मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आला, शेख मोहम्मद जरी करता बाह्यांग त्याचं काही असो ते महत्वाचं नाही. त्याच्या हृदयात गोविंद आहे ते महत्वाचं आहे. म्हणून मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे आणि वारकरी संप्रदायानं सांगितलेल्या गोष्टीवर
मी चालणार, आपण सुद्धा चाललं पाहिजे. कुठलाच भेदाभेद भ्रम अमंगळ जसं म्हटलं जातं, कुठलाच भेद आपण करू नये. भेदाभेद हा चुकीचा आहे या समाज व्यवस्थेमध्ये. कोण कोणत्या धर्माचा, कुठल्या जातीचा, पंथाचा, कोण छोटा कोण मोठा, कोण गरीब कोण श्रीमंत, हे सगळे भेद वारकऱ्यांनी गाळून टाकले आणि एका भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्वांना आणण्याचं काम केलेले. त्याच धर्माचं तत्वज्ञान म्हणजे ईश्वराची जर भक्ती करायची असेल, परमेश्वराला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, तर बाह्यांग महत्वाचं नाही. बाहेरचं सोवळं ओवळं किती तुम्ही केलं याला काही महत्व नाही. तुम्ही अंतरंगातून किती भक्ती करता, मनापासून एखादी गोष्ट किती पद्धतीनं करता, हे जास्त महत्वाचं आहे. तर हे सांगण्याचं काम शेख मोहम्मदानं या कवितेमधून केलेलं आहे. तर या ठिकाणी आपली ही कविता, छोटीखानी कविता संपते.